मनसे कब होगी एनडीए में शामिल? क्या भाजपा के साथ आएगी मनसे? मनसे विधायक राजू पाटिल ने कल्याण लोकसभा को लेकर बड़ा ऐलान कर दिया। राजू पाटिल ने कहा कि आगामी लोकसभा चुनाव को लेकर पार्टी के मुखिया राज साहेब ठाकरे के आदेश का इंतजार है। आदेश आया तो हम चुनावी मैदान में उतरने के लिए हम तैयार हैं और हमारे कार्यकर्ताओं में भी चुनाव को लेकर उत्साह है। विधायक पाटिल ने कहा कि मैं स्वयं 2014 में कल्याण लोकसभा सीट से चुनाव लड़ चुका हूं। मुझे पता है कि संगठन को किस तरह से मजबूत करना है और चुनाव की तैयारियां किस तरह करनी है। इस चुनाव में यदि राज साहेब ठाकरे का आदेश हुआ तो हम लड़ने के लिए तैयार हैं। विधायक राजू पाटिल का यह बयान उस वक्त आया है जब मनसे पक्ष की एनडीए में शामिल होने की अटकलें लगाई जा रही है। वहीं दिल्ली में गृह मंत्री अमित शाह से मुलाकात के बाद राज ठाकरे औपचारिक तौर पर एनडीए में कब शामिल होंगे, ये सवाल राजनीतिक गलियारों में चर्चा का विषय बना हुआ है। इस बीच आगामी 9 अप्रैल को यानी गुड़ी पाड़वा के दिन महाराष्ट्र नवनिर्माण सेना की रैली होने जा रही है। राजू पाटिल ने कहा कि गुड़ी पाड़वा की रैली में राज ठाकरे आगामी चुनाव को लेकर पार्टी की भूमिका तय कर सकते हैं। आज जे नियुक्तीपत्र दिले ते मागे तुम्ही बघितलं असेल की बदलापूर उल्हासनगर या दोन शहराच्या कार्यकर्ते बरखास्त केले होते। त्यानंतर त्यांच्या वरचे पदाधिकारी नेमले होते, खाली विभाग अध्यक्ष वगैरे दिले नव्हते। तर आज उल्हासनगर शहराच्या नियुक्तीपत्रांचं वाटप केलं। मान्य राजसाहेबांनी ते सही करून दिलेले आहेत। खरं तर मान्य राजसाहेबांची इच्छा होती की तिकडे शिवतीर्थावर जायचं, परंतु गडबडीत आम्ही त्यांना विनंती केली, त्यामुळे इथे सर्व नियुक्तीपत्र देण्यात आली। खास करून कल्याण ग्रामीण विधानसभेत गटाध्यक्ष लेवलपर्यंत आम्ही नियुक्ती आमच्या झालेल्या जवळजवळ 600च्या वर आमची इथे पदाधिकारी नियुक्त आहेत। त्याची काही लोकांची पदं द्यायची होती, ती पण आज दिली। म्हणजे आम्ही एक परवाच्या सभेसाठी मेळाव्यासाठी एक रॅली काढली होती। कल्याण पूर्वेला काढलेली, डोंबिवली शहरातनं काढलेली, इथे कल्याण ग्रामीण मतदारसंघात एक माहोल बनवण्यासाठी काढलेली, तिची सांगता इथे आज झाली। आणि एकंदरीतच सर्वांचा उत्साह तुम्ही पाहिला असेल की आमचे कार्यकर्ते कसे जोमात आहेत। परवाच्या मेळाव्यासाठी आगामी मान्य राजसाहेबांचे काय आदेश येतात त्यासाठी सगळी तयारी आहे। काय वाटतं एकंदरीत काय आदेश येऊ शकतात साहेबांचे? कारण की ज्या पद्धतीने तुमची तयारी दिसते ती लोकसभेला उभी राहण्याची दिसते। नाही, तयारी आमची नेहमीच असते। 2019चा तुम्ही आमचा कल्याण ग्रामीणचा अनुभव बघाल तर मान्य राजसाहेबांनी एक जेमतेम 30 दिवस आधी आम्हाला सांगितलं की लढायची। त्याच्या आधी आम्ही निवडणुका लढणार नव्हतो। तुम्हाला आठवत असेल की EVM पण काही आमच्या प्रेस वगैरे झाले होते काही पक्षाच्या नेत्यांसोबत। त्यामुळे आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत, सैनिकांनी नेहमी तयार असायलाच पाहिजे। मी स्वतःही लोकसभा 2014ला लढलेलो आहे, त्यामुळे इथली या लोकसभा क्षेत्राची बांधणी कशी आहे, दाटणी कशी आहे, सगळं आम्हाला नॉलेज आहे। त्यामुळे असं नको व्हायला की मान्य राजसाहेबांनी परवा आदेश दिला आणि आम्ही तयार नाही, तर असं कधी होणार नाही। आम्ही यावेळेस पण इथे समजा आदेश दिला मान्य राजसाहेबांनी तर आम्ही तयार आहोत। महायुतीच्या ज्या चर्चा सुरू आहे, कसं आहे माहिती आहे का, ही लोक एकत्र लढलेले आहेत। आता त्याच्यात अजून एक पक्ष आलेले आहे, ते पण गट आलेले आहेत। मी मागेच एकदा बोललो होतो की लोकसभाचा ट्रेलर आहे, खरा पिक्चर दिसेल विधानसभांना, आणि हा त्यांचा विषय, त्यामुळे आम्ही जास्त काय बोलू शकत नाही याच्यात। परंतु ह्या गोष्टी घडणार आणि मोठ्या प्रमाणावर या भविष्यात घडणार। पालिका लेवलला अजून मोठ्या प्रमाणात होणार। अशी वेळ येईल की यांची त्यावेळेस युती पण नसेल, त्यामुळे तो त्यांचा विषय। 2009 मध्ये मनसेचे जे उमेदवार होते आता ते ठाकरे गटाचे उमेदवार आहेत, त्यांना तुम्ही शुभेच्छा देणार का? नाही, आम्ही बघा आता सध्या इथे आमचा उमेदवार नाही आहे। मान्य राजसाहेबांचे काय करायचं ते आदेश नाही आहेत, त्यामुळे इथे कोणाच्या पाठी जायचं किंवा काय जायचं अजून ते आमचं काही ठरलेलं नाही। परंतु एक नक्की की ज्यांनी आमच्या पक्षाशी गद्दारी केली त्या गद्दारांना आम्ही तरी मदत करणार नाही। आमच्या भावना मान्य राजसाहेबांना आम्ही पोचू, परंतु हा झाला पुढचा विषय। शेवटी आमच्या भावना काय आहेत त्यापेक्षा आमच्या साहेबांचा आदेश काय आहे ते आम्हाला महत्त्वाचं आहे। महायुतीमध्ये जाण्याच्या ज्या चर्चा आहेत, आपले उमेदवार देण्याचं सांगितलं जात होतं, काय कितपर्यंत काय त्याच्यावर नाही, अजून तर असं काहीच घडलेलं नाही, आमच्यासमोर मांडलेलं पण नाही मान्य साहेबांनी। आम्ही विचारणा केली की साहेब पुढची दिशा काय असेल, तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की पाडव्याचा जो मेळावा असतो आमचा 9 तारखेला ते आम्हाला त्याबद्दल दिशा देतील। नेमकं पाडव्याच्या वेळेला जो मेळावा आहे, काय नेमकं गोप्यस्फोट
कशावरती असणार आहे आणि काय आपलं म्हणजे अजूनही मान्य राजसाहेब काय बोलतील हे आमच्या शर्मिला वहिनी पण सांगू शकत नाही, त्यामुळे आम्ही काय सांगणार. त्यामुळे त्यांना जे काय बोलायचं आहे ते एक गॅरंटी आम्हाला की ते महाराष्ट्र हिताचं बोलतील, मराठी माणसाच्या हिताचं बोलतील आणि ते सर्व महाराष्ट्राला कळेल त्या दिवशी. ओके थँक्यू. धन्यवाद.